हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार। आज आपण बघत आहोत जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस। तर मॅजिक प्रॅक्टिसचा आजचा डे आहे 23वा दिवस आणि प्रकरणाचं नाव आहे तुमच्या श्वासातील जादूची हवा। तर आजपर्यंत आपण 22 दिवस बघितले, ते टास्कसुद्धा पूर्ण केले आणि आजचा दिवस आहे 23वा। तर यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। देन आपण जाऊया टास्ककडे, जेणेकरून आपण प्रकरणामधील महत्त्वाचे पॉइंट्स जर समजून घेतलं तर आपल्याला टास्क करायला सोपं जाईल आणि आपण इम्प्लिमेंटेशन करत आहोत, ना की ऐकून ठेवत आहोत। आपल्या आयुष्यामध्ये जे नॉलेज आपण घेत आहोत त्याला इम्प्लिमेंट करत आहोत, त्यावर कार्य करत आहोत, जेणेकरून आपली लाईफ ही 360 डिग्री चेंजसुद्धा होईल। ओके, तर अगदी सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कोणीतरी वेगळीच झालेली असते। हे अगदी सहज शक्य आहे, कारण ती सुखात तरंगणारी मंत्रमुग्ध झालेली असते, असं मेरी एलनचे 1887 ते 1973 म्हटलं आहे। अध्यापक आणि लेखक आहेत त्या। तर आपण जेव्हा श्वास घेतो आणि बाहेर फिरायला वगैरे जातो, तर जेव्हा घरातून निघतो तेव्हा वेगळं आपली पर्सनॅलिटी येते आणि जेव्हा आपण फिरून येतो फ्रेश होतो, नैसर्गिक हवा जास्त प्रमाणात घेतो आपण, आणि जेव्हा आपण घरी परत येतो तेव्हा ती व्यक्ती वेगळ्याच याच्याने येते, उत्साहपूर्ण। ओके, तर यामध्ये सांगितलेलं आहे की काही वर्षापूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं की तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, तर नक्कीच हा माणूस काय वेडा आहे असं म्हटलं असतं, असं मला वाटलं असतं। हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं या वाक्यात काही अर्थ आहे असं मला वाटतच नव्हतं। श्वासोच्छवास घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच काय असं लेखिका म्हणतात। इतके दिवस मी गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं होतं, त्याच्याशिवाय मी परत विचार देखील करत नव्हते। पण कृतज्ञतेचा वापर करायला लागल्यानंतर माझं आयुष्यच बदलून गेलं आणि सर्व गोष्टी संपूर्णतः चमत्कार आहेत असं मला वाटायला लागलं। माझ्या छोट्याशा जगातून, आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नांमधून जर बाहेर पडले तर डोळे उघडून व्यापक दृष्टिकोनातून आणि विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे बघू लागले, असं रॉन्डा बर्न यांनी म्हणत आहे। तर आपण जेव्हा श्वासोच्छवास घेतो तर खरंच आपल्याला प्रत्येक श्वासासाठी आणि जो हवा आपण घेत आहोत, जो प्राणवायू आपण घेत आहोत, त्याच्यासाठी कृतज्ञता ही व्यक्त करायलाच पाहिजे। आपण एका मागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्यासाठी सतत हवा तयार असते। या स्थितीचा आपण कधीच विचार करत नाही। प्राणवायू हा आपल्या शरीरातील एक विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो, आपण जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो। हवा ही आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे। खरंच हवा ही आपल्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे, कारण त्याच्याशिवाय आपण कोणीही थोडं काळ जगू शकणार नाही। जोपर्यंत आपण ऑक्सिजन म्हणा, प्राणवायू घेऊ नये, त्याशिवाय आपण जगू शकतो का? ह्या प्राणवायूचं महत्त्व आपल्याला कधी कळालं? कोरोना काळामध्ये, जेव्हा आपण बिन पैशाचं नैसर्गिकरित्या घेत होतो तेव्हा त्याला कोणीच इतकं ग्रेटफुल नव्हतं, पण त्याच ऑक्सिजनसाठीच्या प्राणवायूसाठी इतके लाखोनी पैसे मोजावे लागत होते आणि क्वारंटाईन जेव्हा राहायला सांगत होतं तर बाहेर निघायचंच नाही आणि बाहेरचं जी शुद्ध हवा असते ती घ्यायलाच मिळत नव्हती। त्यामुळे त्या हवेचं काय महत्त्व आहे तेव्हा याच्यामध्ये कोरोना काळामध्ये आपल्याला कळून चुकलं आणि तेव्हापासून आपण ग्रेटफुल राहायला लागलो की बघा की ह्या नैसर्गिकतेमध्ये, ह्या निसर्गामध्ये इतकी हवा उपलब्ध आणि इतकं ऑक्सिजन भरपूर प्रमाणात आहे की अख्खं जिंदगी आपल्याला पुरून उरतं। आणि आपल्याला याचं महत्त्व कधी कळलं? जेव्हा ते ऑक्सिजन विकत घ्यायला लाखो करोडो पैसे लोक सारत होते आणि पूर्ण संपवून झाल्यानंतर त्या निसर्गाचं जे श्वासोच्छवास घ्यायसाठी जो प्राणवायू लागत होता त्याच्यासाठी हॉस्पिटलाइज जेव्हा लोकांना केलं होतं तेव्हा त्यांना पैसे देऊन ते ऑक्सिजन विकत घ्यावं लागत होतं। पण आपल्याला जन्मापासून तर आत्तापर्यंत
ह्या निसर्गातून प्राणवायू मिळत आहे, ऑक्सिजन मिळत आहे, आपण श्वासोच्छवास घेत आहोत, तर नक्कीच त्याच्यासाठी कृतज्ञता करायला पाहिजे एव्हरीडे, राईट. तर आपल्या हवा ही आपल्या आयुष्यामध्ये मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे, कारण त्याच्याशिवाय आपण कोणीही थोडा काळ सुद्धा जगू शकत नाही. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठीच केला, असं रॉन्डा म्हणत आहेत, आणि तिचा उपयोग झाला पण आयुष्यातल्या ज्या खऱ्याखुऱ्या देणग्या आहेत त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली, कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं यांच्याबद्दल मी जेवढी जास्त कृतज्ञता ठेवली तेवढं ज्या प्रत्येक भौतिक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं होतं त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला. त्यामुळेच या सगळ्याविषयी मला अपार कृतज्ञता वाटू लागली. हे अशा पद्धतीनं सगळं का घडून आलं हे मला समजलं आहे. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्याबद्दल म्हणजे श्वासोच्छवास करताना जी जादूची हवा आपण घेतो यांसारख्या देणग्याबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आपण कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो आणि जो कोणी एवढी सखोल गहरी कृतज्ञता व्यक्त करतो त्याला त्या गोष्टी विपुल प्रमाणात मिळतात सुद्धा. ओके, तर आपल्याला प्रत्येक जी गोष्ट भौतिकरित्या मिळालेली आहे त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आज थांबा आणि श्वासोच्छवास करताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल थोडा विचार करा. जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. ती हवा शरीरामध्ये आल्याच्या भावनेकडे लक्ष द्या आणि आनंदाने उच्च श्वास टाका. आज दिवसभरात 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासांचा एक संच असा श्वास घ्या आणि उच्च श्वास करा. एका वेळी 5 श्वासोच्छवासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादुई हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनाची हवेबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. तर आपण जो हवा घेत आहोत, ज्यासाठी आपण श्वासोच्छवास करत आहोत, त्यासाठी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, थांबायचं आहे आणि 5 वेगवेगळ्या वेळी 5 संपूर्ण श्वासोच्छवास घेऊन उच्च श्वास करायचा आहे आणि आपल्याला आभारी आहे असं म्हणायचं सुद्धा आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया जादूची कृती क्रमांक 23. आजचा टास्क आहे तुमच्या श्वासातील जादूची हवा. डे 1ची प्रॅक्टिस आहे. 10 ग्रॅटिट्यूड लिहायचे आहे, कारणे देऊन आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असे 3 वेळा लिहायचं सुद्धा आहे. आज 5 वेळा दुसरं आहे, आज 5 वेळा थांबा आणि तुम्ही श्वासोच्छवास करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये आत हवा आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव देखील घ्या. तिसरा आहे 5 श्वासोच्छवासांचा एक संच पूर्ण झाला की मी श्वासोच्छवासासाठी घेत असलेल्या जादुई हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा. तुम्ही श्वासोच्छवासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरीखुरी कृतज्ञता व्यक्त करा. आणि डे 2ची प्रॅक्टिस झोपी जाण्यापूर्वी मॅजिक रॉक हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या 5 ते 6 गोष्टी किंवा जितक्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते सांगून तुम्हाला झोपी जायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करून जर कुणी नवीन असणार ह्या चॅनलवर तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. म्हणून कुणीही चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतले त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.